होय, जे तुम्ही वाचले ते खरं आहे. असं एक देवीचं मंदिर, असं एक शक्तिपीठ ज्या ठिकाणी भक्त नाही, तिथे कोणतीच गर्दी नाही, दुकाने नाहीत. हे जाणून घेण्यासाठी शक्तिपीठ काय आहे ते जाणून घेऊ. देवीची 51 शक्तिपीठ ही खूप महत्वाची आहेत हिंदू धर्मात, कारण या शक्तिपीठामागे खूप मोठा इतिहास आहे. प्राचीन काळी राजा दक्ष प्रजापती यांनी भव्य यज्ञ आयोजित केला, परंतु त्यांनी आपल्या जावयाला म्हणजेच भगवान शंकराला आणि कन्या सतीला या यज्ञासाठी जाणीवपूर्वक आमंत्रण दिले नाही. सती तरीही पिताच्या यज्ञाला गेली व तिने तिथे पती शंकराचा अपमान होताना पाहिला. मनातील वेदना सहन न होऊन सतीने यज्ञकुंडात स्वतःची आहुती दिली. सतीचे प्राण गेले हे समजल्यावर भगवान शंकर संतप्त झाले. त्यांनी सतीचे निर्जीव शरीर खांद्यावर घेतले आणि संपूर्ण ब्रह्मांडभर प्रलयंकारी तांडव करीत फिरू लागले. त्यांच्या रौद्र रूपामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश होण्याची भीती निर्माण झाली. देवता भयभीत होऊन भगवान विष्णूची प्रार्थना करू लागले. विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र प्रकट केले आणि सतीच्या शरीराचे तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवरती ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी विविध शक्तिपीठे निर्माण झाली. एकूण प्रमुख 51 शक्तिपीठे मानली जातात. प्रत्येक शक्तिपीठात देवीचा एक विशिष्ट स्वरूपात वास आहे आणि त्यांच्यासोबत भगवान शंकर भैरव रूपात विराजमान आहेत. शक्तिपीठ हे फक्त मंदिर नसून ते देवी शक्तीचे केंद्र आहेत. येथे जाऊन साधना केल्याने भक्ताला आध्यात्मिक ऊर्जा, रक्षण आणि मोक्ष प्राप्तीची कृपा मिळते. शक्तिपीठे फक्त भारतातच नव्हे तर नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि तिबेटमध्येही आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान या प्रांतात हिंगलाज माता आहे. येथे देवी सतीचे मस्तक पडले होते. देवीचा उजवा हात जिथे पडला तेथे तुळजापूर हे शक्तिपीठ निर्माण झाले. तसेच देवीची मान जिथे पडली तेथे देवीचे माहूरगड हे शक्तिपीठ आहे. आता ज्या शक्तिपीठाबद्दल आपण बोलत आहोत ते आहे नारत्यांग देवीचे शक्तिपीठ. हे जयंती डोंगर रांगावर वसलेल्या जयंती पर्वतावर आहे. या शक्तिपीठास जयंती देवीचे मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. परंतु आज इथे हे शक्तिपीठ एकदम ओसाड आणि भकास दिसत आहे. येथे कोणी भक्त येत नाहीत आणि येथे कोणतीही गर्दी नसते. येथे कोणतेही समारंभ किंवा उत्सव साजरे केले जात नाहीत. येथे कोणतीही गजबज नाही की विविध प्रसादाची दुकाने सुद्धा नाहीत. हे अतिशय जागृत असे शक्तिपीठ गुवाहाटीपासून 160 किलोमीटर लांब सुंदर डोंगर रांगात वसलेले आहे. केवळ एक पुजारी सकाळी आणि संध्याकाळी येऊन पूजा करून जातो. भारतात मंदिरांची अशी दुर्दशा व्हावी याचे कारण काय असावे बरे? आज बलुचिस्तानमध्ये सुद्धा हिंगलाज देवीची पूजा केली जाते, परंतु भारतात असणाऱ्या, मेघालयमध्ये असणाऱ्या जयंती देवीची पूजा करण्यासाठी कोणीही हिंदू तिथे उपलब्ध नाहीत. यावर विचार करण्याची वेळ आली आहे. हे आहे जयंती मंदिर. याला नृत्यांग मंदिर पण म्हणलं जातं. सती माताने जेव्हा आत्मदहन केलं होतं त्यावेळेस भगवान विष्णूने तिचे शरीराचे जे पार्थिव शरीराचे तुकडे केले होते त्यावेळेस ते 51 ठिकाणी जे तुकडे पडले ते 51 शक्तिपीठ निर्माण झाले. त्यात त्यांचा डावा पाय इथे पडला म्हणून इथं एक शक्तिपीठ निर्माण झालं. आणि त्यामुळं ह्या देवीला जयंत्या देवीमुळं आणि ह्या जयंत्या देवीला जे पूजा करतात तर त्या लोकांना जयंत्या लोक म्हणतात. आणि आज पण ह्या जागेचं नाव जयंत्या हिल्स नावाने ओळखलं जातं. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी कृपया करून मेघालयमध्ये शिलाँगपासून पुढे जयंत्या हिल्समध्ये हे शक्तिपीठ आहे. इथं सगळ्यांनी दर्शन यावं, कारण की इथं कोणीच येत नाही आणि हे 51 शक्तिपीठमधलं एक पीठ आहे. तर प्रत्येकाने प्रयत्न करा. जर समजा कोणी आसामला आले, गुवाहाटीला आले, कामाख्या मंदिराला आले तर इकडे येण्याचा जरूर प्रयत्न करा, कारण की आसामपासून कामाख्यापासून 100-150 किलोमीटर अंतरावर आहे जवळपास. तर प्रत्येकाने प्रयत्न करा आणि जरूर या आणि मातेचा आशीर्वाद घ्या. हरे कृष्ण.